नमस्कार, मी सौ साक्षी सुनील नटे। माझ्या गटाचे नाव आहे अथर्व स्वयंसहाय्यता महिला समूह। त्यामध्ये मी सदस्य आहे। माझ्या ग्रामसंघाचे नाव आहे धनिनमाता ग्रामसंघ हरपुडे, त्याच्यामध्ये मी सदस्य आहे आणि ICRP म्हणून कार्यरत आहे। त्याचप्रमाणे माझ्या प्रभागाचं नाव आहे जिजाऊ प्रभाग संघ ओझरे, त्याच्यामध्ये मी सदस्य आहे। 16 साली झाली। माझ्या गटामध्ये 10 सदस्य आहेत। माझ्या ग्रामसंघाचं नाव धनिनमाता ग्रामसंघ हरपुडे आहे। धनिनमाता ग्रामसंघाची स्थापना 2/1/2017 साली झाली। त्याचप्रमाणे माझ्या प्रभाग संघाचं नाव आहे जिजाऊ प्रभाग संघ ओझरे। माझ्या प्रभाग संघाची स्थापना 1/12/2018 साली झाली। माझ्या गावामध्ये एकूण 428 कुटुंब आहेत। त्याच्यामध्ये आपल्या उमेद अभियानांतर्गत आलेले 14 गट आहेत व एक उत्पादक गट आहे। उत्पादक गटामध्ये 15 महिलांचा समूह आहे। तो मी गटामध्ये येण्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य होते, त्यामुळे राजकीय आणि आर्थिक क्षेत्राचा मला थोडासा अनुभव होता आणि समाज सेवेची आवड होती। त्याच्यामुळे मी गटामध्ये आल्याच्या नंतर ग्रामपंचायत सदस्य झाल्याच्या नंतर उमेद अभियान आमच्याकडे वर्धिनीचा राऊंड झाला। त्याच्यामध्ये आम्ही गट स्थापन करून 2016 साली आमच्या गावामध्ये उमेद अभियानाचे गट स्थापन झाले। ते गट स्थापन झाले होते, पण 4 गट कार्यरत होते। नंतर आम्ही इतर उर्वरित जे गट होते ते चालू आम्ही केले। त्यामुळे माझ्या गावामध्ये आता सद्यस्थितीत 14 गट कार्यरत आहेत आणि एक उत्पादक गट कार्यरत आहे। माझ्या गावामध्ये आम्ही जो बँक लोनचा पहिला डोस दिला आहे तो 12,50,000 असा चालू सर्व गटांना आर्थिक मदत करण्यासाठी तो दिलेला आहे। त्याचप्रमाणे दुसरा डोस हा आमच्या गावामध्ये 38 लाखाचा दिलेला आहे। त्याचप्रमाणे तिसरा डोस हा आम्ही 1,05,00,000 इतका दिलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या गावातील जे छोटे छोटे एमई होते त्याच्यामुळे काही नवीन सुद्धा चालू झालेत, काही सुरुवातीपासून चालू होते। त्यांना आपण थोडंसं आर्थिक भांडवल त्यांना दिलेलं आहे, म्हणजे त्यांचे जे छोटे व्यवसाय होते ते मोठे करण्यासाठी त्यांना आमच्या उमेद अभियानामुळे मदत झाली सहाय्यासाठी। त्याच्यातून जे आमच्याकडे छोटे व्यवसाय चालू आहेत ते किराणा माल, टेलरिंग, झेंडू लागवड, पिठाची गिरणी, अगरबत्ती व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, मंडप डेकोरेशन व्यवसाय, गणपती व्यवसाय, अगरबत्ती व्यवसाय, लॉन्ड्री व्यवसाय, अशा प्रकारे आमच्या गावामध्ये व्यवसाय चालू आहे। त्याच्यामुळे बँक लोन घेऊन आपण घरे बांधण्यासाठी सुद्धा लोकांना बँक लोन दिलेलं आहे। 5 ते 6 लाखापर्यंत ज्या महिलांनी आपल्या गटातून कर्ज घेतले त्यांनी स्वतःची घरे सुद्धा बांधलेली आहेत। त्याच्यामुळे आणि घरकुल ज्या महिलांना झालं त्यांना सुद्धा आपण 1 लाख रुपयाची मदत बचत गटातून केलेली आहे। त्याचप्रमाणे आमच्या गावाला जो आमच्या ग्रामसंघासाठी CIF निधी 5 गटांना मिशन कडून आलेला होता, तोही आपण सर्व गटांमध्ये खेळवत आहोत। त्याचप्रमाणे RF हा आम्हाला 2,70,000 मिळाला आहे। ते खेळतं भांडवल गटांकडेच आहे आणि त्या गटांच्या उत्पन्न वाढीसाठी त्याची मदत होते। त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या ग्रामसंघाला स्टार्टअप 75,000, VRF 75,000, स्टार्टअप हा आमच्या खर्चासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी वापर त्याचा होतो आणि VRF हा महिलांच्या शैक्षणिक किंवा आरोग्यासाठी जर गरज लागली तर आम्ही त्याच्यातून महिलांना निधी देतो आणि त्याचप्रमाणे CIF निधी हा आम्ही गटांना त्यांच्या सूक्ष्म म्हणजे छोटे छोटे जे व्यवसाय आहेत त्यांना मदत करण्यासाठी, शेळीपालन व्यवसाय किंवा अशा कुठले व्यवसाय असतील तर आम्ही त्यांना त्याच्यातून अर्थसहाय्य देतो। त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये आमच्या प्रभाग संघामध्ये OSF ची जी योजना चालू आहे त्याच्यामध्ये माझ्या गावातील 9 एमईंना आपण 9 एमईंना OSF अंतर्गत 8,50,000 अनुदान दिलेलं आहे। त्याच्यामध्ये ते एमई आमच्या हरपुडे गावामध्ये ते एमई चालू आहेत आणि ते एमई त्यांचे छोटे जे व्यवसाय होते त्यांना थोडी मदत झाली। त्याच्यामुळे त्यांच्या व्यवसायांना मोठे करण्यात त्यांना चूल आणि मूल इतक्याच गोष्टीपर्यंत त्या मर्यादित होत्या आणि उमेद अभियानात आल्याच्या नंतर त्यांचे
छोटे छोटे जे व्यवसाय होते त्यांना म्हणजे उदरनिर्वाह करण्यासाठी ज्या गरीब गरजू महिला होत्या त्यांना त्यांचं घर चालवण्यासाठी जे अनुदान होतं ते आपले उमेद अभियानामुळे त्यांना मिळालं आणि त्या महिलांनी छोटे छोटे व्यवसाय चालू करून त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण झाल्या. त्यांना एखाद्या महिलेला जर घर बांधायचं असेल तर तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते, पण उमेद अभियानाने त्यांना हातभार म्हणजे बँक लोन दिलंय. बँक लोनमुळे त्या महिला समजा एखाद्या महिलेला 3-4 लाखाचं घर बांधायचं झालं तर ते बँक लोन घेऊन तिचं घर आज उभं राहिलंय. एखाद्या मुलांना जर त्या गरजू महिलांना मुलीला जर बाहेर देशात मुलांना जर शिक्षण द्यायचं झालं तर ते उमेद अभियानामुळे शक्य झाले. तर बाहेर जाऊन ती मुलं म्हणजे पूर्वी त्यांच्याकडे जे पैसे होते ते बाहेरपर्यंत मुलांना शिकवायला पाठवतील एवढं त्यांना ते शक्य नव्हतं. पण उमेद अभियानामधून लोन घेऊन का होईना त्यांनी बाहेर मुलांना 4-4, 5-5 लाख रुपये जर वर्षाचे भरायचे झाले तर ते आपल्या अभियानातून ते पैसे घेऊन त्या मुलांचं शिक्षण ते पूर्ण करतात आणि आज ती मुलं डिग्रीपर्यंत जात आहेत. त्याप्रमाणे माझ्या गावामध्ये सीएमजीपीचं जे लोन आहे ते सुद्धा 4 सदस्यांना मिळालेलं आहे आणि त्या 4 सदस्यांना जे 35% सबसिडी असते ती सुद्धा त्यांना मिळालेली आहे आणि त्या सबसिडीतून थोडक्यात माझा सुद्धाचा व्यवसाय हा सुद्धा छोटा व्यवसाय होता तो मोठा करण्यासाठी सीएमजीपीचं लोन घेऊन मी स्वतः आपल्या स्टेट बँक देवरुख या शाखेतून 7 लाखाचं लोन घेऊन हा व्यवसाय चालू केलेला आहे ना. तो व्यवसाय सद्यस्थितीत चांगल्या तऱ्हेने माझा चालतोय आणि त्याच्यामुळे मी उमेद अभियानाची ऋणी आहे आणि माझे जे मार्गदर्शक आहे आमच्या उमेद अभियानाचे सर्व कर्मचारी, माझे मार्गदर्शक सर मदत केली आहे. त्यामुळे उमेद अभियान आलं त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये जे खूप म्हणजे अशी परिस्थिती तशी सर्वसामान्य होतीच, त्याच्यामुळे पण त्यांच्यामध्ये महिला आता प्रगती जी झाली ती बघून आम्हाला खूप म्हणजे आनंद होतो. सर्व आमच्या ग्रामसंघातील महिला, माझे सर्व ग्रामसंघाचे पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव हे खूप सहकार्य करतात आणि त्याच्यामुळे कसं आम्हाला एखादा कुठला व्यवसाय करायचा झाला तर बाबा हा वैयक्तिक का असेना पण त्या महिला करायचा झाला तर त्या तयार होतात आणि छोटे छोटे व्यवसाय माझ्या गावामध्ये चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही उमेद अभियानाची मी पूर्णपणे आभारी आहे. धन्यवाद.